नमस्कार, मी सुनीता 3S किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रोटी पिझ्झा। हा पिझ्झा झटपट 10 मिनिटात तयार होतो। त्यासाठी पहिले टॉपिंग तयार करून घेऊया। मेयोनेज घेऊया 2 चम्मच, शेजवान सॉस घेऊया 2 चम्मच, शेजवान चटणी 1 चम्मच, तिखट असल्यामुळे कमी टाकावं। टोमॅटो केचप 1 चम्मच, रेड चिली सॉस 2 चम्मच, ग्रीन चिली सॉस 1 चम्मच। तुम्ही मुलांसाठी जर बनवणार ना तर थोडंसं कमी प्रमाण वापरा। सर्व सॉस एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। मी पिझ्झासाठी कांदा, शिमला मिरची, टोमॅटो अगोदरच कापून ठेवलेले होते। काय तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुमची इच्छा झाली पिझ्झा खाण्याची तर तुम्ही असं पिझ्झा बनवू शकता। पिझ्झासाठी टॉपिंग तयार झालेलं आहे। आता आपण घेऊया शिळी चपाती। एका डिशमध्ये चपाती ठेवून पोळी ठेवून त्यावर आपण जे टॉपिंग तयार केलेलं आहे ते पसरवायचं आहे। पूर्ण चपातीला टॉपिंग लागेल या पद्धतीने सॉस पूर्ण पसरवायचा आहे। मुलांना नेहमी बाहेरचा पिझ्झा खाऊ घालण्यापेक्षा घरी चपातीचा या पद्धतीने पिझ्झा तयार करून खाऊ घालू शकता तुम्ही। असे मैद्यामुळे मुलांचं पोट बिघडण्याची शक्यता असते। तुम्ही या पद्धतीने जर बनवून खाऊ घातलं तर मुलांना चपाती खाऊ घालण्याचाही आनंद मिळेल आणि मुलांना एक वेगळा पदार्थही खायला मिळेल। आपण जे कांदे कापलेले आहेत चौकोनी ते याच्यावर ठेवायचे आहेत। शिमला मिरची कापलेली आहे चौकोनी ती ठेवायची आहे। पूर्ण चपातीवर भाज्या सर्व पसरवायच्या आहेत आपल्याला। टोमॅटो, लांब कापलेले शिमला मिरची सर्व काही पसरवायचं आहे। असं डोळ्याला छान दिसेल, मुलांनाही बघून आनंद वाटेल आणि पुन्हा बनवायला सांगतील। थोडीशी गरम मसाला, अगदी चुटकीभर गरम मसाला, चुटकीभर धने पावडर, चुटकीभर तिखट आणि मीठ। आणि आता मोझरेला चीज पूर्ण पोळीवरती पसरवून घ्या। हवं तेवढं पसरवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। मुलांना काय चीज जास्त आवडतं। तुम्ही याच्यामध्ये छोटे छोटे पनीरचे तुकडे करूनही घालू शकता। आता आपण ओव्हनच्या प्लेटमध्ये मायक्रोवेव्हमध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी म्हणजे जोपर्यंत चीज वितळेल तोपर्यंत बेक करून घ्या। ओव्हन नसेल तर तुम्ही कढईवरती स्टँड ठेवून त्यावरही तुम्ही बेक करू शकता किंवा भाजू शकता, मंद आचेवर भाजू शकता। अशा प्रकारे मुलांसाठी घरच्या घरी तुम्ही पोळी पिझ्झा तयार करू शकता। पोळीचा हेल्दी पिझ्झा लहानच काय मोठेही आवडीने खाऊ शकतात। हे पहा छान चीज वितळलेला आहे। आपण आता रुमालाने बाहेर काढू आणि थोडं थंड होऊ देऊ आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि कटरने 4 काप करून घेऊ आणि तुमच्या आवडीच्या सॉस सोबत किंवा विदाउट सॉस सोबतही तुम्ही खाऊ शकता। हे पहा अगदी दिसायलाही छान आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीजमध्ये। बाय बाय।